कौशिकी मॅडम, मला कुठल्याही प्रकारचं जस्टिफिकेशन नकोय. त्याने काहीच उपयोग होणार नाही. मग तू काल हॉस्पिटलमध्ये का आला होतास? कारण माझ्या आईचे संस्कार आहेत तसे माझ्यावर. आणि मला कोणीतरी सांगितलं होतं म्हणून मी आलो होतो. केदार, काकांना तुझी खूप गरज आहे आणि मी त्यांना प्रॉमिस केलंय की मी तुला त्यांच्याकडे घेऊन जाईन. प्लीज माझ्या बरोबर चल. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. पण माझ्याशी आहे ना. ताई म्हणाला होतास मला, आणि आय नो तू फार मनापासून म्हणाला होतास. त्या हक्काने मी तुला रिक्वेस्ट करते केदार, प्लीज माझ्या बरोबर चल. ताई म्हणालो होतो, पण मला माहिती नव्हतं की आपलं नातं हे असं वळण घेईल. त्यामुळे तुम्हाला आता कौशिकी मॅडम म्हणणंच योग्य राहील. असं म्हणून बाबा आणि मुलातलं रक्ताचं नातं तुटणार आहे का? नातं आहे म्हणून संबंध असायलाच पाहिजे असं काही नसतं मॅडम. दयानंद खांडेकरला मी कधीच माफ करणार नाही. आणि मी माझ्या काकांच्या डोळ्यात पाणी बघू शकत नाही. मी त्यांना काका म्हणत असले तरी ते माझ्या बाबांसारखे. म्हणून तुला रिक्वेस्ट करते केदार, प्लीज. मजेशीरच आहे हे सगळं मॅडम. स्वतःच्या पोटच्या मुलाचे बाप नाही होऊ शकले, पण सगळ्यांचे बाप होऊ शकले. मला एकदाही बघायला नाही आले. मग तू सुद्धा आता तेच करणार आहेस? बोल ना. त्यांनी जी चूक केली ती चूक तू सुद्धा करणार आहेस केदार? तुझ्यावर, तुझ्या आईवर खूप अन्याय झालाय, ही गोष्ट मान्य आहे मला. पण त्यांचा तसा हेतू नव्हता. तुझी जबाबदारी, तुझ्या आईची जबाबदारी नाकारण्याचा त्यांचा हेतू नव्हता. ही त्यांच्याकडनं चूक झाली आणि ती चूक त्यांनी सगळ्यांसमोर कबूल केली ना. पण तू आता ती चूक का करतोयस केदार? आणि चूक कबूल केल्यानंतर त्यांना एक संधी मिळायला नको? काल तू हॉस्पिटलमध्ये आलास, मग त्यांना अचानक शुद्ध आली. आता कोइन्सिडेन्स आहे, मिरेकल आहे, आय रिअली डोंट नो. पण तुझ्या असण्याने त्यांना फरक पडतो. त्यांना त्यांची चूक सुधारायची संधी दे केदार. त्यांना तुझी गरज आहे, प्लीज. का देऊ मी संधी? मला आणि माझ्या आईला जेव्हा गरज होती तेव्हा ते कुठे होते? नाही जमणार मला. तो माणूस जरी माझ्या डोळ्यासमोर आला ना तर माझ्या डोक्यात ना तिडीक जाते. त्यामुळे मला माहिती नाही की मी काय करेन ते. नाही मॅडम, मी तुम्हाला ना स्पष्टपणे सांगतो, तुम्हाला जे हवंय ते मला जमणार नाही. दयानंद खांडेकरांसाठी मला काहीच करायची इच्छा होत नाहीये. त्यामुळे मला फोर्स करू नका. ओके, मी फोर्स नाही करत, मी तुला रिक्वेस्ट करते केदार. काकांनी जी चूक केली ती चूक तू करू नकोस. कारण आता तू जे काय करतोयस ना ते खूप कॉन्शियसली करतोयस. तू त्यांना न भेटण्याचा निर्णय घेतोयस केदार. आणि उद्या जाऊन बाबांना आपली गरज होती आणि आपण तिकडे नव्हतो असा रिग्रेट व्हायला नको. नाही होणार, बिलकुल नाही होणार. प्लीज, हात जोडते तुझ्यासमोर, प्लीज. काकांनी जी चूक केली त्या चुकीची शिक्षा तू त्यांना दे. पण ही ती वेळ नाहीये. मुलगा म्हणून तुझं जे कर्तव्य ते कर्तव्य पार पाड केदार. प्लीज माझ्या काकांसाठी आपल्या घरी चल. कौशिकी मॅडम, मला तुमचा अपमान करायचा नाहीये, पण त्या घराला आपलं घर म्हणू नका. माझं त्या घरात कोणी नाहीये. मला ते घर नकोय आणि कर्तव्य सुद्धा नकोय. प्लीज. नाही, तुमच्यासाठी तुमचे काका महत्वाचे असतील, म्हणून माझ्यासाठी माझे तत्व महत्वाचे आहेत. केदार, माझा दयानंद खांडेकरांसोबत काहीच संबंध नाहीये.
केदार प्लीज प्लीज असं नको करू. प्लीज माझ्या काकाचा विचार कर की. नाही, तुमच्यासाठी तुमचे काका महत्वाचे असतील, पण माझ्यासाठी माझे तत्व महत्वाचे आहेत. प्लीज, तुम्हाला जे हवंय ना ते मला नाही जमणार. तू तुझा डिसिजन बदललास तर नाही बदलणार, मुळीच नाही बदलणार. केदार, ही ऑर्डर फॉलो करायला नाही जमणार मला, आणि तशी अपेक्षा पण ठेवू नकोस. हॅलो. मला घाबरून आवाज सुद्धा मुलींसारखा फुटायला लागला की काय तुझा? एवढीच भीती वाटत असेल ना तर माझे पैसे. नाही नाही, मी युवराज नाही, युवराजची बायको बोलते, निशिता. नमस्कार वहिनी. तुम्ही? अहो, मी युवराजचा मित्र, त्याच्या एकदम जवळचा मित्र. बरं, ठीक आहे, चालेल. हॅलो, कोण होतं? अरे कोणीतरी जवळचाच मित्र होता. नाव नाही सांगितलं त्याने. यापुढे माझ्या फोनला हात लावायची हिम्मत सुद्धा करायची नाही. सांग, चिडतोयस कशाला? खूप वेळ फोन वाजत होता. अरे वाजत होता तर वाजू द्यायचा ना. तुला काय त्रास झाला का माझा फोन वाजण्याचा? येऊन उचलला असता मी. बायको आहे मी तुझी, त्या हक्काने उचलला फोन. त्यात एवढं ओरडायची काय गरज आहे? ऐक ना, हे बघ, त्या केदारमुळे माझी ना थोडी चिडचिड होते आणि तो सगळा राग तुझ्यावर निघाला. त्यामुळे सॉरी. यावेळी समजून घे, परत नाही होणार. अगे सॉरी बोलतोय ना आता मी, सॉरी बोलतोय ना. हां, काय कान पकडू का? कान धरू? हे बघ, कान धरले. हे अरे सॉरी ना निशी, सॉरी. खरंच सॉरी. इट्स ओके. युवी, मला कळतोय रे तुझा स्ट्रेस. आधी ती तारिणी आणि आता हा केदार. पण युवी, आपण दोघे मिळून त्याचा काटा काढू. आपल्या हक्काचं त्याला काहीही मिळू द्यायचं नाही. मी आहे तुझ्यासोबत.